नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. साहेब, चक्री बंद करा. आम्हा आया बहिणींची दिवाळी गोड होऊ द्या, नाहीतर दिवाळीला आलेला समदा बोनस माय माऊली या चक्रीवाल्यांच्या घशात अलगद जाणार आणि आमची दिवाळी अंधारातच साजरी होणार. असं होऊ देऊ नका साहेब, जरा लक्ष द्या. देशात बंदी, राज्यात बंदी, मग कराड शहरासह तालुक्यात चक्री, कसिनो, ऑनलाईन गेम सुरू कसं काय? बाहेर बोर्ड ऑनलाईन लॉटरी सेंटर, आत मात्र कसिनो सेंटर, ऑनलाईन गेमिंग. दिशाभूल करणारे फलक. नेमकी प्रशासनाची दिशाभूल करतात का जनतेची दिशाभूल करतात? काही ठिकाणी तर चक्क सरकार मान्य ऑनलाईन लॉटरी सेंटरचा बोर्ड, आत मात्र कसिनो, ऑनलाईन गेमिंग, तर काही ठिकाणी कसिनो सेंटरचा बोर्ड. कराड शहरासह तालुक्यामध्ये कसिनो सेंटर चक्रीवाल्यांचा धुमाकूळ. चक्रीवाल्यांची चक्री फिरती या घराघरा, खेळणारा मात्र उरावर कर्ज करून फिरतू या वरावरा. केंद्र शासनाचे ऑनलाईन गेमिंग कसिनो संदर्भात ऑगस्ट 2025 ला परिपत्रक जारी करून सुद्धा कराड शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये चक्री, कसिनो सेंटर निर्भीडपणे सुरू. प्रशासनाचे भय ते राहिलेच नाही का हो? जाणून घेऊयात कराड शहरासह तालुक्यामध्ये कुठे कुठे चक्री, कसिनो सेंटर सुरू आहे, आणि तेही थाटामाटात बरं का. बाहेर फक्त एक लाल पडदा आणि प्रशासनाची फसवणूक आणि दिशाभूल करणारा ऑनलाईन लॉटरी सेंटरचा बोर्ड. काय आहेत या कसिनो सेंटरवाल्यांची नावे व त्यांनी आपल्या दुकानाला दिलेली बनावट नावे? महालक्ष्मी लॉटरी सेंटर कारवे, लक्ष्मी मंदिरा शेजारी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ. सिद्धनाथ लॉटरी सेंटर थोरात हॉस्पिटल जवळ कारवे नाका. जय मल्हार लॉटरी सेंटर कारवे नाका. श्री ऑनलाईन लॉटरी सेंटर कारवे नाका. त्रिमूर्ती ऑनलाईन सेंटर वारुंजी फाटा. या बाजाराचे फाट्यावरती 4 कसिनो सेंटर पैकी 2 जणांची नावे: अमित पटेल, किसना काटवटे. तसेच पुढे गेल्यानंतर केसे पाडळी बस स्टॉप जवळ या बाजाराने तर शासनाचा परवाना असल्यासारखे अथर्व ऑनलाईन सेंटर व कसिनो सेंटर बोर्डच झळकावला आहे. माय मराठी टीव्ही चित्रीकरण करताना धक्कादायक बाब म्हणजे या अथर्व कसिनो सेंटर मध्ये अल्पवयीन मुलेच कसिनो खेळताना आढळून आली. टेबेवाडी फाट्यावरची 2 दुकाने, यातील एक नाव श्री मोरया ऑनलाईन सेंटर. येथील धक्कादायक बाब म्हणाल तर या कसिनो सेंटरच्या पुढच्या बाजूला महामार्ग पोलीस चौकी, त्यांना देखील याची खबर नसावी. असेच पुढे रिगल बारच्या समोर एसटी स्टँड परिसर, अमोल भोसले बडेकर यांचे कसिनो सेंटर. या ठिकाणी देखील बाहेर जय मल्हार ऑनलाईन सेंटर. नुसते जय मल्हार ऑनलाईन लॉटरी सेंटर नाही तर चक्क सरकार मान्य ऑनलाईन लॉटरी सेंटर असा बोर्ड. भाजी मंडई परिसरात मच्छी मार्केटच्या समोर बडेकर यांचे जय मल्हार ऑनलाईन लॉटरी सेंटर. इथून काही पावले पुढे गेल्यानंतर किरण यमगर, सागर माने यांचे 2 कसिनो सेंटर. या ठिकाणी देखील बाहेर बोर्ड ऑनलाईन लॉटरी सेंटर, आत मात्र कसिनो सेंटर. असेच पुढे कृष्णा कॅनल वरती गेल्यानंतर संदेश पाटील यांचे शिवसृष्टी ऑनलाईन लॉटरी सेंटर. शिवाजी जाधव यांचे देखील याच ठिकाणी ऑनलाईन लॉटरी सेंटरचा बोर्ड, परंतु या दोन्ही ठिकाणी कसिनो सेंटर. अचंबित करणारी बाब म्हणजे बोर्ड ऑनलाईन लॉटरी सेंटरचा दिशाभूल करणारा, आत मात्र चक्री, कसिनो सेंटर, ऑनलाईन गेम. यातील सर्व कसिनो सेंटरवाल्यांचा मेन एजंट आहे. त्याचे नाव ऐकल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसेल, कारण तो एका मोठ्या संघटनेशी निगडीत आहे आणि याच्याच भाड्याने दिलेल्या फ्लॅटमध्ये दारूचा कारखाना सुरू होता. ओळखा पाहू हा कोण असेल. जर नाही ओळखता आले तर उद्याच्या भागात नक्कीच पहा कशा प्रकारे या कसिनो सेंटरची सूत्रे चालतात, कोण आहे याचा मास्टर माइंड, कशा प्रकारे लोकांना गंडा घातला जातो, कशा प्रकारे यांचे सेटिंग चालते, कसे कुटुंब उद्ध्वस्त होतात, कर्जबाजारी होऊन रस्त्यावरती येतात. असे बरेच काही पाहत राहा फक्त माय मराठी टीव्ही वरती. सरकार मान्यता दिशाभूल करणारा बोर्ड लावणाऱ्यांनो, आता केंद्र शासनानेच परिपत्रक काढले आहे. केंद्रात बंद, राज्यात बंद. कराडात काय चाललंय भावांनो तुमचं नेमकं? कोणाचे अभय आहे तुम्हाला? प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणार का? सरकार मान्याचे खोटे आणि बनावट बोर्ड लावणाऱ्यांवरती, तसेच सरकारचे नाव बदनाम करून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्यांवरती प्रशासन कठोर कारवाई करणार का? केंद्र शासनाच्या परिपत्रकाचे तंतोतंत पालन होणार का? जर का प्रशासनाने कारवाई केली तर या कसिनो सेंटरमध्ये वापरले जाणारे साहित्य जप्त होणार का? या सर्व बाबींकडे शहरासह तालुक्यातील सुज्ञ नागरिकांचे तसेच माय मराठी टीव्हीचे लक्ष वेधून लागले आहे.
साहेब, जाता जाता एवढे सांगतो की या सर्व कसिनो सेंटरवाल्यांच्याकडे तुम्हाला अधिकच पुरावे हवे असतील तर यांचा हा सर्व खेळ चालतो तो ऑनलाईन. या ठिकाणी रोकडचा संबंध येतच नाही. सर्व काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होते. यांच्या मोबाईल वरती येणाऱ्या पैशाचे, बँक खात्यांचे तसेच यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यास आपणास नक्कीच दूध का दूध व पाणी का पाणी होईल. यांच्या घशात किती गेले आणि बिचारा कसिनो खेळणारा कसा रस्त्यावर आला हे सर्व पितळ उघडे होईल.